कोल्हापुरातील कंपनीवर धडक कारवाई, 1 कोटीच्या बनावट नोटा जप्त, पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 आरोपी अटकेत। महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या धडाकेबाज पथकाने बनावट नोटा छापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर मोर्चा टाकत मोठा पर्दाफाश केलाय। या कारवाईत कोल्हापूरमधील एका कंपनीवर छापा टाकून तब्बल 1,11,06,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये 500 रुपयांच्या 98,43,500 आणि 200 रुपयांच्या 85,800 बनावट नोटा छापण्यासाठी लागणारा लॅपटॉप, प्रिंटर, इतर साहित्य आणि विना नंबर प्लेटसह इनोवा गाडीचा समावेश आहे। पोलिसांनी या कारवाईत सुप्रीत काडाप्पा देसाई वय 22 गडिंग्लज, राहुल राजाराम जाधव 33 कोरोची, इब्रार आदम इनामदार 44 कोल्हापूर, नरेंद्र जगन्नाथ शिंदे कोल्हापूर आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे 38 मुंबई या 5 आरोपींना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे अटकेत आलेला इब्रार इनामदार पोलीस कर्मचारी असल्याचे उघड झाले। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आणि पथकाच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केलं। अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि मिरज पोलीस निरीक्षक किरण रासकर देखील उपस्थित होते। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की सदर पथकाला लवकरच बक्षीस देण्यात येणार आहे आणि ही कारवाई बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीवर मोठा धक्का आहे। जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक 256/25 गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कलम 178, 179, 180 आणि 181 भारतीय न्याय संहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये 500 आणि 200 रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये एकूण 5 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। या 5 आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे। यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत, ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेदोरेही पुढे आणखीन कुठे आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे। यामध्ये एकूण 99,56,300 रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत। ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य, नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। असे मिळून हा एकंदरीत 1,11,06,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, त्याकरता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असा कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्या मार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून हा प्रकार कुठे असेल तर आम्हाला उघडकीस आणता येईल। ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो। अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या स्तरावर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत।